Welcome to Multi-Campus Engineers Hub, for your destination for engineering learning. नमस्कार. आज आपण इंजिनिअरिंगमधल्या एका खूप महत्त्वाच्या टॉपिकबद्दल बोलणार आहोत. संक्षारण किंवा ज्याला आपण इंग्रजीत करोजन म्हणतो. चला तर मग ही नेमकी काय प्रक्रिया आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय का की एखादा चकचकीत मजबूत धातू, समजा लोखंड, काही काळानंतर लालसर तपकिरी रंगाच्या ठिसूळ गंजामध्ये कसा बदलतो? हा बदल नेमका होतो कसा? ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या आजूबाजूला सतत घडत असते. तर याचं उत्तर आहे संक्षारण. ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे जी धातूंना त्यांच्या मूळ म्हणजे जास्त स्थिर असलेल्या ऑक्साईडच्या स्वरूपात परत घेऊन जाते. आणि ही प्रक्रिया मुख्यत्वे 2 वेगवेगळ्या मार्गांनी होते, ज्याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला ह्यामधल्या पहिल्या मार्गाबद्दल बोलूया. तो म्हणजे शुष्क संक्षारण किंवा ड्राय करोशन. आता नावावरूनच अंदाज आला असेल की ही प्रक्रिया कोरड्या वातावरणात घडते. तर मग याची व्याख्या काय आहे? सोपं आहे. जेव्हा हवेतले वायू जसं की ऑक्सिजन थेट धातूच्या पृष्ठभागावर रासायनिक हल्ला करतात, त्याला शुष्क संक्षारण म्हणतात. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही प्रक्रिया घडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या द्रवाची किंवा पाण्याची अजिबात गरज नसते. आता ह्या शुष्क संक्षारणात सुद्धा काही उपप्रकार आहेत. यातला सर्वात कॉमन आहे ऑक्सिडेशन. पण त्याशिवाय काही विशिष्ट वायूंच्या संपर्कात आल्यामुळे किंवा अगदी द्रवरूप धातूंमुळे सुद्धा हे होऊ शकतं, जे आपल्याला खास करून इंडस्ट्रियल वातावरणात पाहायला मिळतं. चला आता वळूया दुसऱ्या आणि खरं तर जास्त कॉमन असलेल्या प्रकाराकडे. तो म्हणजे ओले संक्षारण किंवा वेट करोजन. पुन्हा एकदा नावाप्रमाणेच या प्रक्रियेत ओलावा किंवा पाणी यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. ओलं संक्षारण तेव्हाच होतं जेव्हा धातू एखाद्या इलेक्ट्रोलाइटच्या म्हणजे वीज वाहून नेणाऱ्या द्रावणाच्या संपर्कात येतो. ही एक इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर धातूच्या पृष्ठभागावर जणू काही एक छोटीशी न दिसणारी बॅटरीच तयार होते, जिथे इलेक्ट्रॉन एका भागातून दुसऱ्या भागाकडे वाहायला लागतात. तर मग ह्या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, शुष्क संक्षारण म्हणजे डायरेक्ट केमिकल अटॅक, जिथे द्रवाची गरज नाही. या उलट ओल्या संक्षारणासाठी इलेक्ट्रोलाइट लागतोच आणि त्यात ॲनोड, कॅथोड आणि इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह असतो. थोडक्यात एक छोटा इलेक्ट्रोकेमिकल सेलच तयार होतो. हाच या दोघांमधला मूळ फरक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ह्या 2 प्रकारांपैकी ओलं संक्षारण हे आपल्या रोजच्या जीवनात आणि इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतं आणि म्हणूनच ही प्रक्रिया समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आहेत. आपल्या घराच्या खिडकीला लागलेला गंज, समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे जहाजांचं आणि पुलांचं होणारं नुकसान किंवा जमिनीखालच्या पाण्याच्या पाईपलाईन खराब होणं, ही सगळीच्या सगळी ओल्या संक्षारणाचीच उदाहरणं आहेत. तर मग प्रश्न येतो की हे ओलं संक्षारण नेमकं घडतं तरी कसं? चला याला एका रेसिपीसारखं पाहूया. जसं एखादी डिश बनवण्यासाठी काही ठराविक साहित्य लागतं, तसंच ओल्या संक्षारणासाठी सुद्धा काही विशिष्ट परिस्थितींची गरज असते. ह्या रेसिपीमध्ये 5 मुख्य घटक आहेत. 1. इलेक्ट्रोलाइट म्हणजेच ओलावा. 2. इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल डिफरन्स. 3. ॲनोड आणि कॅथोडमध्ये इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट. 4. आयन्सच्या प्रवाहासाठी एक सलग मार्ग. आणि 5. डिपोलरायझरची उपलब्धता. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? यातली फक्त एक जरी अट पूर्ण झाली नाही तर संक्षारणाची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. आता इलेक्ट्रोलाइट म्हणलं की डोळ्यासमोर खूप सारं पाणी किंवा एखादं द्रावण येत असेल, पण तसं नाहीये. गंमत म्हणजे हवेतल्या आर्द्रतेमुळे धातूवर जो एक ओल्याव्याचा पातळसा थर जमा होतो ना, तो सुद्धा इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करायला पुरेसा असतो. आणि म्हणूनच पावसाळ्यात गोष्टी जास्त गंजतात. दुसरी अट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. ही खूपच महत्त्वाची आहे. ह्यामुळे काय होतं की धातूच्या पृष्ठभागावरच 2 वेगवेगळे भाग तयार होतात. एक असतो ॲनोड, जिथे धातू खरं तर गंजतो, तो इलेक्ट्रॉन गमावतो. आणि दुसरा असतो कॅथोड, जिथे हे इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात. थोडक्यात धातू स्वतःच एका छोट्या बॅटरी सेलसारखं वागायला लागतो. आणि आता येतो 5वा आणि शेवटचा घटक, डिपोलरायझर. हा कोण आहे? सोप्या भाषेत हा आहे इलेक्ट्रॉन स्वीकारणारा. कॅथोडवर जे इलेक्ट्रॉन जमा होतात त्यांना तो स्वतःमध्ये सामावून घेतो.
आणि त्यामुळे संक्षारणाची अभिक्रिया अविरतपणे चालू राहते आणि आपल्या हवेतला ऑक्सिजन हेच काम करतो. म्हणूनच तो सर्वात कॉमन डिपोलरायझर आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया, जेणेकरून ते आपल्या कायम लक्षात राहतील. पहिलं, संक्षारणाचे 2 मुख्य प्रकार आहेत, शुष्क आणि ओले. दुसरं, ओलं संक्षारण जास्त कॉमन आहे आणि ते एका इलेक्ट्रोकेमिकल सेलसारखं काम करतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, ओलं संक्षारण होण्यासाठी त्या 5ही अटींची पूर्तता होणं बंधनकारक आहे. आणि आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. आता आपल्याला संक्षारणाच्या रेसिपीमधल्या या 5ही अटी माहिती आहेत. तर मग विचार करा, आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंना गंजापासून वाचवण्यासाठी यातली कुठली अट मोडणं किंवा कंट्रोल करणं सगळ्यात सोपं आणि प्रभावी ठरू शकतं. यावर नक्कीच विचार करायला हवा.